मुळात मी तुम्हाला सांगतो की हा जे बाहेरचे उमेदवार आमच्या इकडे आलेले आहेत, जानकर साहेब, बंडू बॉसचा जन्म इथं झालेला आहे आणि मागच्या 35 वर्षापासून 24 तास अखंडपणानं जर कोणी या जिल्ह्याची सेवा केली असेल तर ते आदरणीय बंडू बॉस आहेत. 24 तास एका रात्री बेरात्री कुठलीही अडचण असो, शेतकऱ्याची अडचण असो, आरोग्याच्या बाबतीत अडचण असो, तरुणाची अडचण असो, शैक्षणिक अडचण असो, कोणतीही अडचण असो, शेतकऱ्याची अडचण असो, प्रत्येक माणसाच्या अडचणीला एका कॉलवर उपस्थित राहणारा, हजर राहणारा आणि त्याला मदत करणारा माणूस म्हणजे आदरणीय बंडू बॉस आहेत. त्याच्यामुळं तुम्ही असं एक शंका सुद्धा नाही की आज कोण निवडून येणार आहे. बंडू बॉस निर्विवादपणे विक्रमी मताधिक्यानं निवडून येणार आहेत. मोदी साहेबांना परभणीत सभा घेण्याची आज गरज पडली, हेच बंडू बॉसच्या याच्या मागचं रहस्य आहे. कारण की तिथं त्यांच्या डायरेक्टली उमेदवार नाही, त्यांच्या पार्टीचा कमळाचा त्याच्या तिथं उमेदवार नाही. हे तुम्हाला दाखवून देत आहे की बंडू बॉसचे इथं किती क्रेज आहे आणि बंडू बॉस हे निवडून येणार आहेत. हे मोदींच्या सभेतून हे निश्चित झालेले आहे.